एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि आपल्या पायी वारीची मला खूप आठवण येत आहे, कारण की मी ज्यावेळेस इंडियात होते त्यावेळेस 5-6 वर्ष आळंदीमध्ये होते, त्यामुळे पायी वारीची गंमत ही माझ्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असणार। तर म्हणूनच आम्ही आज असं मस्त चालत चालत कुठेतरी जंगलात भटकायचंय, मस्त निसर्गाच्या वातावरणात, म्हणून आम्ही निघालेलो आहोत। तर चला तुम्हाला दाखवते काय काय आहे ते। आणि म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग, त्या पद्धतीने अगदी बाहेर निघाल्यानंतर पहिलं दर्शन झालेलं आहे ते या गोमातांचे। नॉर्वेमध्ये पहिल्यांदाच आम्ही असं निसर्गात फिरतोय आणि पहिल्यांदाच या गायी भेटलेल्या आहेत। किती छान वाटतंय म्हणून सांगू। पुढे गेल्यानंतर इथे आहे एक गोट फार्म आणि इथे 2च बकऱ्या होत्या, त्यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत। तर आमचा संवाद पाहायचा तुम्हाला। कोणती बकरी म्हणून हे करते? पुढच्या प्रवासाचे स्वागत झाले ते रानफुलांची गादी आणि अंगावरती हिरव्यागार गवताची शॉल पांघरलेल्या घरांनी। ओढ्याला सोबत घेऊन पोहोचलेलो आहोत या तलावाच्या काठी आणि समोर पाहाल तर हे सुंदर असं दृश्य। वारीला निघाल्यानंतर रस्त्यात कुठेतरी भूक लागणारच, म्हणून आपणही वारकरी मंडळींसारखा गाठीला खिचडीचा डबा घेतलाच होता। तो मस्त व्ह्यू सह एन्जॉय केला। घरी येताना मात्र पाय चालून चालून खूपच थकले होते, त्यामुळे बसवाल्याला अगदी फिल्मी स्टाईल मध्ये थांबवले। तर कसा वाटला आजचा दिवस कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय।